नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। तर डोसा किंवा मसाला डोसा याची जी चव वाढवण्याचं एक काम करते ती असते बटाट्याची भाजी। तर याच बटाट्याच्या भाजीची रेसिपी आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। जर तुम्ही सांबारही करत असाल तर एकाच कुकरच्या भांड्यामध्ये दोन्हीही गोष्टी शिजवून घेऊ शकता। तर यासाठी आपल्याला जो कांदा लागणार आहे तो उभा चिरून घ्यायचा आहे आणि पातळ चिरून घ्यायचा आहे आणि मिरची लागणार आहे आणि इतर फोडणीचं साहित्य। तर इथे नेहमीप्रमाणे आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचा आहे आणि छान फोडणी परतून द्यायची आहे। आता मिरच्या टाकायच्या आहेत। मिरची छान तडतडली की आपल्याला यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आहे। आणि तेही छान या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता या कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, साधारण कांदा बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि उकळून द्यायचं आहे। त्यानंतर आपण उकडलेला जो बटाटा आहे तो सोलून यामध्ये मॅश करून टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। आता ही भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि छान परतली की त्याला एक छान ओलावा येतो, पाण्यामुळे अशी छान मऊसर भाजी होते। आता ही आपली भाजी तयार आहे। छान कोथिंबीर टाकून आपल्याला ही भाजी सर्व करून घ्यायची आहे। तर डोस्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे। आता ही बटाट्याची भाजी आहे, नक्की ट्राय करा आणि कळवा। धन्यवाद।